Welcome, students. Now we will study the next part of this lesson. I was wearing a red scarf with my great friend Lambert, leader of the 1952 Swiss expedition, had given me last year. की माझा जो प्रिय मित्र लॅम्बर्ट की जो 1952च्या स्विस मोहिमेचा लीडर जो होता त्यानं आदल्या वर्षी भेट दिलेला लाल स्कार्फ मी बांधला होता. इट वॉज जस्ट अ इयर ॲगो की बरोबर अगदी एक वर्षापूर्वीच त्यानं तो दिलेला होता. इट वॉज जस्ट अ इयर ॲगो ऑन मे 28th when we were standing at 28,215 feet that he gave me the scarf. That means just before last year, just before 1 year, on May 28th, when they were standing at 28,215 feet, at that time, his friend Lambert had given him the red scarf and that he now wore. म्हणजे अगदी एकच वर्षापूर्वी जेव्हा हा तेंजिंग नॉर्गे आणि हा लॅम्बर्ट हे जेव्हा 28 मे 1952 साली 28,215 फूट उंचीवरती स्विस मोहिमेवरती जेव्हा होते तेव्हा त्यांनी त्या लॅम्बर्टनं या तेंजिंग नॉर्गेला तो रेड स्कार्फ दिलेला होता आणि तो आज त्यानं घातलेला होता. आय ओव्हर इट ऑल द वे अप द माउंटन फ्रॉम दार्जिलिंग की दार्जिलिंगपासून वर संपूर्ण पर्वत चढेपर्यंत मी तो बांधलेला होता. ॲज आय स्टूड ॲट द टॉप की मी जेव्हा टोकावरती उभा होतो आय रिमेंबर्ड हिम मला त्याची आठवण आली अँड फील दॅट ही वॉज विथ मी. आणि जेव्हा ह्या एव्हरेस्ट पर्वतावरती हे तेंजिंग नॉर्गे आणि हिलरी होते त्यावेळेस या तेंजिंग नॉर्गेंना त्या लाल स्कार्फमुळं त्या लॅम्बर्टची आठवण आली. आय फेल्ट आणि त्यांना असं वाटलं की तो आपल्याबरोबरच आहे. आय फेल्ट ॲब्सोल्युटली फिट ॲट द समिट की समिट म्हणजे शिखरावरती मला पूर्णपणे आता म्हणजे थोडक्यामध्ये शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या तो उत्तम होता आहे, चांगला होता. माय माइंड वॉज ॲब्सोल्युटली क्लिअर की माझं मन जे ते पूर्णपणे स्वच्छ किंवा सुंदर अशा मनस्थितीमध्ये होते. आय डिडंट फील टायर्ड मला थकवा वाटत नव्हता. आय फेल्ट एक्झिलॅरेटेड म्हणजे काय व्हेरी हॅपी अँड एक्सायटेड. दॅट मीन्स when they reach at the summit, Tenzing Norgay as well as Hillary became happy. It was a very clear sensation की थोडक्यामध्ये की आमची मनस्थिती तर चांगलीच होती. त्याच पद्धतीनं हे आमचं मनसुद्धा थोडक्यामध्ये कोणत्याही प्रकारचा थकवा त्यांना जाणवत नव्हता आणि ती अतिशय स्वच्छ सुंदर अशी मनस्थिती दोघांची होती. ॲज वी नो दॅट वेन वी अचीव आवर गोल ॲट दॅट टाईम वी फील हॅपी like that way Tenzing Norgay and Hillary became happy when they reached at the summit. Below, all the hills and mountains look like God and goddesses to me. की जे खालचे डोंगर होते किंवा जे काही पर्वतरांगा होत्या त्या सर्व या टेकड्या सर्व आम्हाला देवदेवितांप्रमाणे भासत होत्या. द प्लेन्स बिलो लुक लाईक सो मेनी ब्रोकन पीसेस ऑफ द मॅप. आणि खालची जी प्लेन्स म्हणजे पठारं जी होती ती एखाद्या नकाशाचे छोटे छोटे तुकडे भासत होती वाटत होती. 2 or 3 people could stand there on the roof of the world if you cut ice. की कळसावरील बर्फ कापला तर जगाचे त्या सर्वोच्च अशा शिखरावरती छतावरती 2 किंवा 3च व्यक्ती उभ्या राहू शकत होत्या किंवा शकतील असंच अशीच तेवढी ती जागा होती. 20 or 30 feet below the top there was enough flat square for 2 people to sleep. की कळसापासून 20 ते 30 फूट खाली 2 माणसांना झोपायला पुरेल एवढी सपाट जागा होती, फ्लॅट जागा होती.
यू कॅन पिच वन टेंट देअर. तुम्ही त्या ठिकाणी पिच म्हणजे ठोकणे, तुम्ही तंबू त्या ठिकाणी ठोकू शकत होता. द समिट इज फ्लॅट ऑन वन साईड अँड स्टीप ऑन द अदर साईड. की जे शिखर होतं ते सपाट होतं एका ठिकाणी अँड स्टीप ऑन अदर साईड आणि दुसऱ्या बाजूला ते निमुळतं होतं. देर इज स्नो ऑन द नॉर्दर्न साईड. की उत्तरेकडं बर्फ होता. रॉक ऑन साऊथ अँड ईस्ट. आणि दक्षिण आणि पूर्वेकडं खडकाळ असा भाग होता. अँड स्नोवी रॉक ऑन द वेस्ट. आणि पश्चिमेला बर्फाच्छादित असा खडक होता. वी स्टेड ऑन द टॉप अ लिटल मोर दॅन 15 मिनिट्स. की आम्ही जेमतेम 15 मिनटं त्या ठिकाणी थांबलो, त्या टॉपवरती थांबलो, त्या समिटवरती शिखरावरती थांबलो. वी वेअर लकी दॅट देअर वॉज नो गेल. गेल म्हणजे काय, स्ट्रॉंग विंड. गेल मीन्स स्ट्रॉंग विंड. की आम्ही लकी होतो की त्यावेळेस कोणत्या प्रकारचं वादळ आलं नाही, कारण हिमवादळ झाली तर कुठचे काय माणूस फेकला जाऊ शकता. अँड सांगितलंच आहे पुढं पहा, ऑर इट वूड हॅव स्वेप्ट अस ऑफ. अन्यथा आम्हाला त्यांनी कुठंतरी उडवून टाकलं असतं, फेकून दिलं असतं. माय नेक्स्ट थॉट वॉज हाऊ टू गेट डाऊन सेफली. आणि आता माझ्या मनामध्ये पुढचा विचार आला होता, तो म्हणजे येथून खाली सुखरूप कसं उतरायचं हा. ऑन द डिसेंट फ्रॉम द समिट. डिसेंट मीन्स गोईंग डाऊन, खाली उतरणे. आय वॉज वॉकिंग बिहाइंड हिलरी. की जेव्हा खाली आम्ही उतरायला लागलो तेव्हा मी हिलरीच्या पाठीमागून चालत होतो. आय वॉज फॉलोविंग हिम. मी त्याच्या पाठीमागून चाललेलो होतो. अँड होल्डिंग द रोप टाईटली. आणि दोर मी घट्ट धरलेला होता. अँड माय डिटर्मिनेशन वॉज टू मेक शुअर ही डिसेंडेड सेफली. आणि मी तो सुरक्षितपणे खाली उतरेल यासाठी मी शिकस्तीने प्रयत्न करत होतो, किंवा थोडक्यामध्ये त्याला मदत करत होतो. आय मस्ट से दॅट द क्लाइंब डाऊन वॉज मोर डिफिकल्ट. की मला या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं की खाली उतरणं हे निश्चित स्वरूपामध्ये अवघड होतं. अँड डेंजरस दॅन द क्लाइंब अप. की खाली उतरणं हे वरती चढण्यापेक्षा अवघड आणि धोकादायक होतं. इफ यू स्लिप डाऊन. जर तुम्ही घसरलात, यू वुड गो इन टू कॅंगशंग ग्लेशियर. ग्लेशियर म्हणजे काय, हिमनदी. अँड देअर वुड बी नो ट्रेस लेफ्ट ऑफ यू. आणि जर तुम्ही खाली घसरलात तर कांगशुंग नदी, हिमनदीच्या खोलात जाऊ शकता आणि तुमचा तपासही लागणार नाही किंवा तुमचा मागमूसही राहणार नाही. अशा स्वरूपात तुम्ही घसरू शकाल. दॅट इज वाय हिअर तेंजिंग नॉर्गे सेज अस दॅट इट इज व्हेरी डिफिकल्ट टू गो डाऊन इन्स्टेड ऑफ गोईंग ऑर क्लाइम्बिंग अप. मोर कॉशन नीडेड. की अधिक सावधगिरीची गरज होती. ऑफकोर्स इट टूक लेस टाईम क्लाइम्बिंग डाऊन. निश्चित स्वरूपामध्ये खाली उतरायला वेळ कमी लागणार होता किंवा लागलेला होता. बट यू नीडेड मोर हुशियार कॉशन. परंतु खाली उतरत असताना मात्र तुम्ही काळजी घेणं, खबरदारी घेणं, सावधगिरी घेणं बाळगणं गरजेचं होतं. व्हेन आय रीच कॅम्प 9. जेव्हा मी कॅम्प 9 मध्ये पोहोचलो. माय फर्स्ट थॉट वॉज. माझ्या मनामध्ये पहिला विचार आला होता, थँक गॉड वी हॅव बीन स्पेअर्ड अँड ॲक्सिडेंट. स्पेअर्ड मीन्स सेव्ह, वाचणे. की देवाचे त्यानं थोडक्यामध्ये आभार मानले की कोणत्याही प्रकारचा ॲक्सिडेंट, अपघात आम्हाला आत्तापर्यंत झाला नाही. अँड इफ अप टू नाऊ दे हॅव बीन नो ॲक्सिडेंट्स, आय होप देअर विल बी नन इन फ्युचर. आणि आत्तापर्यंत या अपघात झाले नाहीत आणि यापुढेही भविष्यात होऊ नयेत अशी मी आशा बाळगतो. दॅट मीन्स तेंजिंग नॉर्गे प्रेड गॉड. की गॉड, देवाची प्रार्थना थोडक्यामध्ये तो म्हटलेला आहे. आय होप देअर विल बी नन इन फ्युचर. आय हॅड ऑलवेज प्रेड टू गॉड. की देवाची तो सतत प्रार्थना करत होता किंवा करत आलो होतो. अँड ही हॅड सेव्ह मी. आणि देवानं मला वाचवलं किंवा देवानं माझं रक्षण केलं होतं. ॲट कॅम्प 9 हिलरी अँड आय वेअर इन नो मूड फॉर एनी टॉकिंग. आणि जेव्हा आम्ही नव्या कॅम्पवर आल्यावरती मी आणि हिलरी काही बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती. दॅट मीन्स दे माइट बी टायर्ड. की कदाचित ते थकलेले असावेत. वी जस्ट अटेंड टू आवर ओन थिंग्स. आम्ही आमचे दैनंदिन कामं उरकले. दॅट मीन्स दे ट्राय टू रिलॅक्स देमसेल्व्स. वी स्टेड देअर अबाउट हाफ ॲन आवर. आम्ही जवळपास त्या ठिकाणी 9 कॅम्पवरती
अर्धा तास थांबलो. वी बॉइल्ड सम स्नो टू मेक लेमन वॉटर, की आम्ही लिंबू पाणी किंवा लिंबू सरबत करण्यासाठी अ, अ, त्या ठिकाणी पाणी काय केलं, ते बर्फ काय केलेला उकळवला, बॉईल केला अँड ड्रँक इट, आणि ते लिंबू पाणी आम्ही पिलो. वेन वी लेफ्ट, की आम्ही जेव्हा ती जागा सोडली, वी टूक ओनली अवर स्लिपिंग बॅग्स अँड लेफ्ट एव्हरीथिंग एल्स बिहाइंड इन द टेंट, की आम्ही जेव्हा ते 9 कॅम्प सोडला त्यावेळेस वी टूक ओनली अवर स्लिपिंग बॅग्स, फक्त आम्ही आमच्या स्लिपिंग बॅग्स बरोबर घेतल्या, अँड लेफ्ट एव्हरीथिंग एल्स, आणि बाकीचं सर्व आम्ही सोडून दिलं बिहाइंड इन द टेंट, त्या टेंटमध्ये, त्या तंबूमध्ये तसंच ठेवलं. फ्रॉम कॅम्प 9 टू कॅम्प 8 वेअर वी स्पेंड द नाईट, की कॅम्प 9 पासून जिथे आम्ही रात्री मुक्काम केला होता त्या 8व्या कॅम्पपर्यंत जाणे तसे सोपं होतं. हिअर इट हॅज बीन सेड दॅट फ्रॉम कॅम्प 9 टू कॅम्प 8 वेअर वी स्लेप्ट द नाईट वॉज ॲन इजियर जॉब. दॅट मीन्स the journey from 9 camp to camp 8 was easier one. तिथं 8 पर्यंत जाणं सोपं होतं. जस्ट अबोव कॅम्प 8 वेअर द ऑदर्स कुड सी अस, की 8व्या कॅम्पच्या थोडेवर जिथून इतर लोक आम्हाला पाहू शकत होते. आय रेज माय आर्म विथ माय थंब अप, की मी हात उंचावून अंगठ्यानं त्या सर्वांना इशारा केला. CW F नॉईज अँड WG लू सॉ अस, की CWF नॉईज आणि WG लूनं यांनी आम्हाला पाहिलं. अँड देअर फेसेस फ्लश विथ जॉय, आणि त्यांचे चेहरे आनंदानं उजळले. इन दिस वे आय वॉज एबल टू टेल देम ऑफ आवर सक्सेस, की आता अशा प्रकारे आम्ही आमची कामगिरी यशस्वी केलेली आहे हे त्यांना आम्ही कळवू शकलो. दॅट मीन्स नाऊ दे कॅन टॉक विथ देम, अँड हिअर तेंजिंग नॉर्गे सेज अस दॅट नाऊ ही टोल्ड their success story to them. In this way, I was able to tell them of our success as we got nearer to Camp 8, की जसं आम्ही कॅम्प 8च्या जवळ आलो. लू केम टू मीट अस, आम्हाला भेटायला आला. अँड कॅम्प अप अबोव 300 feet विथ टी अँड कॉफी, आणि जसं आम्ही 8व्या कॅम्पच्या जवळ पोचलो तसा लो आम्हाला भेटायला चहा आणि कॉफी घेऊन 300 फूट वर आलेला होता. अनादर 50 feet डाऊन, की आणखी 50 फूट खाली गेल्यानंतर वी मेट नॉईज, आम्हाला नॉईज भेटला. हू ब्रॉट अस मोर टी, की ज्यानं आम्हाला आणखीन चहा आणला होता. दिस टी स्मेल्ड केरोसिन, त्या चहाला मात्र केरोसिनचा रॉकेलचा घासलेटचा वास येत होता. ॲपरंटली इट हॅड बीन मेड इन अ हरी, निश्चित स्वरूपामध्ये बहुधा काय केलेलं असं चहा बनवताना थोडंसं रॉकेल घासलेट त्यामध्ये थोडंफार मिसळलं गेल्याची शक्यता असावी. बट आय थॉट सिन्स द जेंटलमन हॅड टेकन सो मच ट्रबल टू ब्रिंग इट, की त्या सद्ग्रहस्थानं इतक्या कष्टानं आमच्यासाठी ते घेऊन आलेला होता तो चहा. आय वॉज गोइंग टू एन्जॉय इट व्हॉट एव्हर द स्मेल, की वास कसलाही असला तरी मी तो आनंदाने पिणार होतो. दॅट वॉज द सक्सेसफुल स्टोरी ऑफ तेंजिंग नॉर्गे अँड हिलरी एडमंड, हाऊ दे रीच द समिट दॅट हॅड बीन गिवन इन दिस लेसन.